आम्ही आता हा फॉर्म्युला ठरवला का पहिला 6 वर्ष भाजपचा महापौर, दुसरा 6 वर्ष शिवसेनेचा महापौर आणि त्याच्यात उपमहापौर हा 5 वर्ष आणि स्टँडिंग कमिटी पहिलं वर्ष आणि 4थं वर्ष शिवसेनेकडे, उपमहापौर सुद्धा शिवसेनेकडे, असा हा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे. पण तुमचा आग्रह किंवा हट्ट जो होता की पहिला महापौर आमचाच होता, त्याचं काय झालं? आता राजकारणात एक पाऊल पुढे मागे करावं लागते, त्याच्यामुळे आम्ही एक पाऊल मागे आलो. उद्या कसं आहे, नसल्यापेक्षा आज ना उद्या होणं हे गरजेचं होतं, त्याच्यामुळे आम्ही हा पाऊल घेतला. तुम्ही युती केलेली आहे, सांगा जरा काय झालं आज तर चंद्रपूर पालिकेमध्ये हे एक नवीन सत्ता समीकरण आपल्याला दिसून येत आहे. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा हा भाजपला दिलेला आहे. खरं तर काँग्रेसचा महापौर होईल अशी चर्चा चंद्रपूरमध्ये होती, मात्र हे वेगळं सत्ता समीकरण चंद्रपूरमध्ये आपल्याला दिसून येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिलेला आहे आणि 1.25 वर्षांसाठी महापौर पद हे वाटून घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीचं 1.25 वर्ष हा भाजपचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेवरती दिसून येणार आहे, तर त्यानंतरचं 1.25 वर्ष शिवसेनेचा महापौर हा चंद्रपूर महानगरपालिकेवरती दिसणार आहे. त्यामुळे हे नवीन सत्ता समीकरण चंद्रपूरमध्ये उदयाला आल्याचं दिसतंय आणि भाजप आणि शिवसेनेची ही युती चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये झालेली आहे. आणि आमचे प्रतिनिधी सारंग पांडे सध्या या सगळ्याच संदर्भामध्ये आपल्याला माहिती देत आहेत. सारंग, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये खरं तर काँग्रेसचा महापौर बनेल असा विश्वास वडट्टीवार हे प्रत्येक वेळेला व्यक्त करत होते, मात्र हे नवीन सत्ता समीकरण उदयाला आलेलं आहे. शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिलाय. हा जो फॉर्म्युला आहे हा सर्वात पहिले सुधीर मुनगंटीवार यांनी ठेवला होता त्यांच्या समोर, शिवसेनेसमोर, आणि त्याच्यामध्ये मुनगंटीवारने स्पष्ट म्हटलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला माफ करा शिवसेना उभाट्याला महापौरपद देणार नाही. मात्र शेवटपर्यंत ही चर्चा झाली आणि त्यानंतर कुठेतरी शिवसेना उभाट्याच्या लक्षात आलं की आपण आता कॉम्प्रोमाइज नाही केलं तर सत्तेच्या बाहेर जावं लागेल, आणि त्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांनी भाजप सोबत युती केलेली आहे, ज्यामध्ये पहिलं 1.25 वर्ष जे आहे ते भाजपला आणि त्यानंतरचं 1.25 वर्ष हे शिवसेनेला उभाटाला, सोबतच 2 वेळा स्टँडिंगचं जे अध्यक्षपद आहे तेही उभाटाला मिळणार आणि उपमहापौर पद, म्हणजे शिवसेनेच्या पदरात बरंच काही या तडजोडीमध्ये आलेलं आहे. मात्र राज्यामध्ये कदाचित ही एकमेव महानगरपालिका असेल तिथे शिवसेना, उभाटा आणि भाजप यांनी थेट युती केलेली आहे. अगदी बरोबर आहे. राज्यातली ही एकमेव महानगरपालिका आहे जिथं ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपला पाठिंबा दिलेला आहे आणि असं हे सत्ता समीकरण जुळून आलेलं आहे. खरं तर सारंग, गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसमधली जी अंतर्गत गटबाजी होती, म्हणजे विजय वडट्टीवार असतील आणि प्रतिभा धानोरकर असतील यांच्यातला वाद हा चव्हाट्यावरती आलेला होता आणि तेच कारण ठरलंय का की ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर पदाची मागणी केली, परंतु ही मागणी काँग्रेसकडून मान्य झाली नाही आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिला. काँग्रेसमधले जे 2 गट आहे, धानोरकर आणि वडेट्टीवार, त्यामध्ये धानोरकरांकडे महापौर पद गेलं होतं आणि धानोरकर या कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला महापौर पद देणार नाही हे अगदी वारंवार सिद्ध झालं होतं. आणि त्याचमुळे कदाचित संदीप गिरे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे कुठलाही पर्याय बरोबर आहे, त्यामुळे कदाचित हेच कारण ठरलेलं असू शकतं. परंतु दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला चंद्रपूरमध्ये मदत करणार नाही अशी प्रतिक्रिया ही खासदार संजय राऊत यांनी अगदी काहीच वेळापूर्वी दिलेली होती. मात्र चंद्रपूरमध्ये हे नवीन सत्ता समीकरण उदयाला आलंय. संजय राऊत काय म्हणाले होते आपण पाहूयात. खासदार संजय राऊत यांनी अगदी काहीच वेळापूर्वी ठाकरेंची शिवसेना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला चंद्रपुरात मदत करणार नाही अशी प्रतिक्रिया दिलेली होती. परंतु तत्पूर्वी आपण जोरगेवार नेमकं आता काय म्हणालेले आहेत ते जाणून घेऊयात. आम्ही उभाटा सोबत युती करतोय आणि उभाटा सोबत युती करत असताना महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल. संगीता राजेंद्र खांडेकर या आमच्या ज्यांच्या नावाने काल आम्ही व्हीप काढला गटनेते शेखरजी शेट्टी यांनी, तो त्या महापौराचे उमेदवार असतील आणि बाकीचं जे स्टँडिंगचे वगैरे विषय आहे ते सगळे या ठिकाणी चर्चा करणार. आमच्यासोबत 2 पुन्हा जे हे आहेत संदीप भाऊ आणि हे नंदूभाऊ नागरकर आणि प्रशांतजी दानव हे सुद्धा आमच्यासोबत असतील. उभाटाचे नंतरचे 1.25 वर्ष उभाटाला राहतील आहे.
आताचे 6 वर्ष आमच्याकडे आणि स्टँडिंगचा पहिला या ठिकाणी उभाटा गट. पण शिवसेनेची मागणी होती की पहिला महापौर त्यांचा असावा. शिवसेनेची मागणी होती, त्या मागणीवर सगळं थांबलेलं होतं. आमचा पक्ष त्याला नेते आमचे मान्य नव्हते आणि 24चा आमचा जो संख्याबळ असल्यानंतर आम्ही काही महापौर त्यांना देणं हे काही योग्य दिसत नव्हतं. आणि सुद्धा उभाटाचं सुद्धा हे म्हणा की चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी विकास करू शकते हे अनेक नगरसेवकांना पटलं आणि त्या याच्यातून ही आजची आपण बघितलं असेल का आमची भूमिका होती का आम्हाला महापौर आमच्या पक्षाला मिळण्यात द्यावा. फक्त पहिले का अगोदर या विषयी चर्चा सुरू होती आणि यामध्ये काँग्रेसनी तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत. दानवेजी नमस्कार. चंद्रपूरमध्ये एक नवीन सत्ता समीकरण उदयाला आलेलं